नमस्कार. मी निधी देसाई, ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र व टॅरोट कार्ड सल्लागार. आज आपण माहिती घेणार आहोत. तो ग्रंथ म्हणजे शिवलीलामृत. शिवलीलामृत हा ग्रंथ का वाचावा व हा ग्रंथ वाचल्यानंतर तुमच्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही साध्य करू शकत नाहीत त्या तुम्ही कशा मिळवू शकता. इन शॉर्ट म्हणजे शिवलीलामृत ग्रंथ वाचल्यानंतर त्या ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायाचं असं फल दिले आहे की अमुक हा अध्याय वाचल्यानंतर काय होईल. म्हणजे ग्रंथामधील जे काही अध्याय आहेत त्याची फलश्रुती आज आपण पाहणार आहोत. माझ्याकडे हा असा एक शिवलीलामृत ग्रंथ आहे आणि दुसरा म्हणजे हा शिवलीलामृत कथासार आहे. आता ग्रंथ आणि कथासार यामध्ये वेगळे पण काय आहे ते सर्वप्रथम आपण पाहूयात. आता हा शिवलीलामृत ग्रंथ आहे, तर यात आपण बघतोय की हा अध्याय पहिला आहे, परंतु इथं तुम्हाला दिसतंय की सगळ्या गोष्टी ह्या ओवीबद्ध दिलेल्या आहेत. म्हणजे ह्या सगळ्या शिवलीलामृत ग्रंथामध्ये जे काही अध्याय येतील ते सर्व तुम्हाला असे ओवीबद्ध दिसतील. त्यामुळे काय होतं, कुणाला ओवीबद्ध ज्या गोष्टी असतील त्याचा अर्थ समजत नाही, त्यामुळे तुम्ही शिवलीलामृत कथासारही वाचू शकता. आता कथासारामध्ये तुम्ही बघाल तर इथं आपल्याला दिसेल, आता हा पहिला अध्याय आहे शिवलीलामृत ग्रंथामध्ये पहिला अध्याय. तर इथं आपल्याला दिसतंय की हे सरळ जसं आपण नेहमी पुस्तक वाचतो त्याप्रमाणे हा कथासार आहे. म्हणजे कथेच्या स्वरूपात हा सांगितलेला या अध्यायाचा सार आहे. त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला लवकर ग्रास्प होतात, लवकर कळतात. त्यामुळे तुम्हाला जर का शिवलीलामृत ग्रंथ वाचायचा असेल तुम्ही ग्रंथ वाचू शकता, किंवा तुम्हाला हा कथासार वाचायचा असेल तर तुम्ही कथासारही वाचू शकता. आता आपण बघूयात की या ग्रंथामध्ये सर्वप्रथम इथं दिले आहे की तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणार असाल तर ते कसं करावं. कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन 11 बेलाची पाने पिंडीवर वाहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घ्यावे. मी शंकरांना प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद किंवा तुमची जी काही इष्टकामना असेल ती बोलावी. प्राप्त करण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे, तरी कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करावे. म्हणजे एक प्रकारची तुम्हाला इथं प्रार्थना करायची आहे की महादेवा, मी आजपासून तुझ्या या ग्रंथाचं पारायण करणार आहे व तुझ्या आशीर्वादाने माझी जी काही कामना आहे, माझ्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण होऊ देत, असं तुम्हाला तिथं एक प्रार्थना करायची आहे. अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शुचिर्भूत असावे. आता इथे दिलंय की तुम्ही रात्रीच्या भोजनापूर्वी ही जो काही ग्रंथ आहे शिवलीलामृत तो वाचण्यास सुरुवात करू शकता. आणि ती सप्ताह पारायण पद्धती इथं सरळ दिलेली आहे की कोणत्याही सोमवारी तुम्हाला हा ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम सांगितलं आहे की महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथं 11 बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवर व्हायची आहेत. महादेवांचं यथाशास्त्र दर्शन घ्यायचं आहे आणि शंकरांना तुमचा जो काही संकल्प असेल की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी हा ग्रंथ वाचतायत ते सांगायचं आहे. आणि तुम्ही आमच्या पाठीशी राहावा व या गोष्टीमध्ये माझी जी काही कामना आहे, माझं जे काही नवस आहे, मला जे काही इच्छित प्राप्त करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी राहावा असं बोलायचं आहे. आता इथे तुम्हाला दिसतंय की अध्याय वाचण्याचे कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे हे इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे. पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी तुम्ही अध्याय 1 व 2 वाचू शकता, मंगळवारी 3 व 4, बुधवारी 5 व 6, गुरुवारी 7, 8, शुक्रवारी 9, 10, शनिवारी तुम्ही 11 आणि 12 अध्याय वाचू शकता आणि रविवारी 13 आणि 14 अध्याय वाचू शकता. रविवारी रात्री 15 अध्याय वाचला तरी चालेल, न वाचला तरी चालेल. रविवार रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्रात नैवेद्य शंकरांना दाखवावा.
म्हणजे तुम्ही रविवारी जो काही जेवणासाठी जे काही अन्न घेतलं असेल, पात्र घेतलं असेल, त्याचा नैवेद्य सर्वप्रथम महादेवांना दाखवावा व तेच उद्यापन समजावे. म्हणजे इथं उद्यापनाची किती अतिशय सोपी अशी महादेवांनी त्या शिवलीलामृत ग्रंथामध्ये पद्धत सांगितलेली आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही शेवटचा अध्याय वाचाल, त्या दिवशी तुम्ही जे काही भोजन केलं असेल, त्या भोजनाचा नैवेद्य हा महादेवांना दाखवावा आणि तोच तुम्ही ग्रहण करावा आणि हेच उद्यापन समजावं. पारायण करताना दीप तेवत ठेवावा. म्हणजे पारायण चालू असताना दिवा हा नेहमी जळत राहील याची तुम्ही काळजी घ्यावी. रविवारी शिवमंदिरात जाऊन देवापुढे यथाशक्ती तांदूळ व पैसे ठेवावेत. शैव संप्रदायी साधूला 11 रुपये दक्षिणा व शुभ्र वस्त्र दान द्यावे. पोथी मोठ्यानं वाचली तरी चालेल, इतरांनाही ऐकावी. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा महादेवांच्या मंत्राचा जप करायचा आहे. रोज जप करणे चांगले पण आवश्यक नाही. म्हणजे तुम्हाला जप करायचा रोज झाला तर हे तर वेल अँड गुड आहे, हे उत्तम आहे. पण हे शक्य झालं नाही तर ज्या दिवशी तुमचा ग्रंथ समाप्त होणार आहे त्या दिवशी तर तुम्हाला हा महादेवांचा मंत्र आहे तो 108 वेळा त्याचा जप करायचा आहे. आता आपण हे बघितलं की शिवलीलामृत हा ग्रंथ याचे पारायण कसं करायचं हा विधी आपण पाहिला. आता यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे की कोणता अध्याय वाचल्यानंतर आपल्याला कोणते फळ मिळणार आहे. म्हणजे या अध्यायाची फलश्रुती, या ग्रंथाची सर्व फलश्रुती दिलेली आहे. अध्याय पहिला, सायंकाळी नित्य वाचल्याने संचित पापे नष्ट होतील. अध्याय एकांतात मनात वाचावा. आता जो पहिला अध्याय आहे तो तुम्ही एकांतात आणि मनात वाचायचा आहे. आणि याचं फळ काय आहे, तुमची जी काही संचित पापे असतील ती सर्व तुमची नष्ट होणार आहेत. आता अध्याय दुसरा, सोमवारी सायंकाळी मनात वाचन केल्यास नकळत झालेले पाप नष्ट होईल. आता दुसरा अध्याय तुम्ही वाचत असताना तुमच्या हातून जे काही नकळत पापे झाले असतील ती नष्ट होणार आहेत. तिसरा अध्याय नित्य रात्री प्रथम प्रहरी. आता रात्रीचा प्रथम प्रहर म्हणजे संध्याकाळी 6 ते 9 असतो. आपण तिसरा अध्याय बघतोय. तिसरा अध्याय नित्य रात्री प्रथम प्रहरी घरात मोठ्याने 1 महिनाभर पठण केल्यास घरातील भूतबाधा नाहीशी होते, सत्प्रवृत्ती वाढते. म्हणजे तुमच्या घरात काही जर का भूतबाधा अशा प्रकारचे काही जर का तुम्हाला गोष्टी जाणवत असतील व त्याचा त्रास होत असेल तर हा तुम्ही तिसरा अध्याय मोठ्याने वाचू शकता. आणि तो रात्रीच्या पहिल्या प्रहरात म्हणजे संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत वाचायचा आहे. अध्याय चौथा, सोमवारी संध्याकाळी प्रारंभ करून प्रतिदिनी सायंकाळी सर्वांसाठी घरात मोठ्याने वाचावा. असे 15 दिवस करावे. दारिद्र्य व शत्रुभय दूर होईल, स्मरणशक्ती वाढेल. आता हा चौथा अध्याय आपण बघतोय तो तुम्हाला जर का काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील व तुम्हाला काही शत्रूंचा त्रास होत असेल, आर्थिक तुम्हाला समस्या असतील, त्यांना नाहीशा व्हायच्या असतील तर तुम्ही हा चौथा अध्याय वाचू शकता. तो तुम्हाला मोठ्याने वाचायचा आहे आणि तो 15 दिवस सतत वाचायचा आहे. यामुळे काय होईल, एकतर दारिद्र्य नाहीसे होईल व तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शत्रूचा त्रास होणार नाही आणि याचबरोबर तुमची स्मरणशक्ती ही चांगली वाढेल. त्यानंतर येतो अध्याय 5वा, याचे वाचन करावे. ओव्या 54 ते 61 मध्ये दिलेले प्रदोष व्रत करावे. संकटाचा परिहार होईल, गतवैभव परत मिळेल, हरवलेले माणूस परत भेटेल. आता इथं हा अध्याय दिसतोय तो म्हणजे प्रदोष व्रताची महती हा अध्याय आहे. म्हणजे यात सर्व प्रदोष व्रत का करावे याची महात्म्य दिलेलं आहे. हा अध्याय तुम्ही वाचला आणि प्रदोष व्रत केले तर सर्व संकटांचा तुमचा परिहार होणार आहे. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट असेल तर ते नाश होणार आहे. तुम्हाला गेलेले वैभव परत तुम्हाला मिळेल आणि हरवलेली जर का तुमच्या कुटुंबातील काही व्यक्ती असेल तर ती तुम्हाला परत भेटेल. यानंतर येतो तो अध्याय 6वा, सोमवारचे व्रत. म्हणजे या अध्यायात ओव्या 38 ते 39 यामध्ये जे सांगितले आहे ते सोमवारचे व्रत करायचे आहे. हा अध्याय रोज सायंकाळी स्त्रियांनी वाचावा. सौभाग्य टिकेल व पुत्र पौत्र दीर्घायुष्य होतील. निष्ठावंत शिवभक्त स्त्रियांनी नित्य वाचनात हा अध्याय ठेवावा. कौटुंबिक आपत्ती टळतील.
आता हा अध्याय 6वा आहे. यात सांगितलंय की तुम्ही सोमवारचे व्रत करावं. याचबरोबर हा अध्याय सायंकाळी स्त्रियांनी वाचावा. यामुळे काय होईल, त्या स्त्रियांचं सौभाग्य हे चांगलं टिकेल, पुत्रपौत्र दीर्घायुष्य होतील आणि कौटुंबिक काही ज्या तुम्हाला आपत्ती असतील, प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होतील. त्यानंतर येतो तो अध्याय 7वा. दर सोमवारी व शनिवारी 6 महिन्यापर्यंत सायंकाळी एकांतात मनात हा अध्याय वाचावा. त्यामुळे कपटी स्वभाव बदलेल, अनाथ सनाथ होतील, सद्गुरू भेट घडेल, शत्रू मित्र बनतील. आता हा अध्याय 7वा आहे तो तुम्हाला सोमवार व शनिवारी असे 6 महिने वाचायचा आहे आणि तो सायंकाळी एकांतात वाचायचा आहे. आता यामुळे काय होईल, तुमच्या स्वभावात चांगला बदल होतो. त्यानंतर जे काही अनाथ असतील त्यांना सहाय्य मिळतं, सद्गुरूंची भेट होते आणि जे शत्रू असतील, जे आपल्याला त्रास देत असतील ते आपले मित्र बनतील. त्यानंतर येतोय अध्याय 8वा. या अध्यायाचे पारायण करणाऱ्यास यश, दीर्घायुष्य, विजय प्राप्त होऊन बंधमुक्ती, दास्यमुक्ती व आणि शिवकृपा प्राप्त होईल. आता अध्याय 8वा आहे. हा वाचला तर हा वाचणाऱ्यांना चांगलं यश मिळतं, दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि जे काही बंध असतील त्यांची मुक्ती होते, दास्यमुक्ती होते आणि शिवकृपा चांगल्याशी प्राप्त होते. त्यानंतर अध्याय 9वा आहे. भस्म धारण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा रोज सायंकाळी 121 वेळा जप करून मग हा अध्याय वाचावा. घरातील सर्वांनी ऐकावा. पूर्वपातके नष्ट होतील, पूर्वजन्मीचे स्मरण होईल, सत्कर्म घडू लागेल. शास्त्रविधीनुसार भस्म धारण करणे आवश्यक आहे. 42 दिवसाचा नियम ठेवावा. आता हा तुम्हाला 9वा अध्याय आहे, तो 42 दिवस वाचायचा आहे आणि रोज सायंकाळी वाचायचा आहे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला महादेवाचा मंत्र आहे तो 121 वेळा जप करायचा आहे. आता यामुळे काय होणार आहे, पूर्वपातके तुमची नष्ट होणार आहेत, पूर्वजन्मीचे तुम्हाला स्मरण होणार आहे, तुमच्या हातून सत्कर्म घडणार आहेत. त्यानंतर 10वा अध्याय येतो. हा अध्याय या अध्यायाच्या नित्य सायंकाळी पठणाने विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला 1 वर्षानंतर अपत्य प्राप्ती होईल, महात्मांची भेट होऊन चमत्कार घडेल. आता अध्याय 10वा आहे. हा वाचल्यानंतर तुम्हाला जर का संततीचे प्रॉब्लेम असतील तर ते तुमचे सॉल्व्ह होतील, तुम्हाला संतती होईल. असा हा 10व्या अध्यायाचं महात्म्य आहे. नंतर 11वा अध्याय येतोय. या अध्यायाचे वाचन रोज रात्री दुसऱ्या प्रहरात 11 दिवस करावे. आता 11वा अध्याय तुम्हाला रोज रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात म्हणजे रात्री 9 ते 12 या वेळेत वाचायचा आहे. रुद्राक्ष भस्म धारण करून वाचावे. महादेवांचा मंत्र आहे, रोज त्याचा 11 वेळा जप करावा. यामुळे काय होतं, दुर्भाग्य तुमचे दूर होईल, वैभव प्राप्त होईल, शिवलोकात गती मिळेल आणि रुद्राध्यायाच्या पठणा इतकेच या अध्यायाला महत्व आहे. म्हणजे 11वा अध्याय रुद्राध्याय याला म्हणलं जातं. हा अध्याय तुम्हाला रोज रात्री दुसऱ्या प्रहरात 11 दिवस तुम्हाला हा वाचायचा आहे. आता हा वाचल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, आणि हा वाचताना तुम्हाला रुद्राक्ष व भस्म धारण रुद्राक्ष लावायचा आहे तुम्हाला आणि रुद्राक्ष घालायचा आहे आणि भस्म तुम्हाला लावायचा आहे आणि 11 वेळा महादेवाचा मंत्राचा जप करायचा. यामध्ये तुमची सर्व प्रकारचे जे काही दुर्भाग्य असेल, बॅड लक असेल ते नाहीसं होईल, तुम्हाला चांगलं वैभव प्राप्त होईल आणि तुम्हाला चांगली शिवलोकात गती मिळेल. त्यानंतर 12वा अध्याय आहे. या अध्यायाच्या नित्यपठणाने पाप, व्यसन, रोग, दारिद्र्य, कुबुद्धी यांचा निराश होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील. आता 12वा अध्याय आहे, याचे नित्यपठण केल्यात सर्वात म्हणजे जे तुमच्या घरातील ज्या कोणत्या व्यक्तीला व्यसन असेल तर व्यसन नाहीसे होईल, तुमच्या घरात काही रोग असतील तर रोग नाहीसे होतील, फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, दारिद्र्य असेल तर ते नाहीसे होईल आणि कुबुद्धी म्हणजे कोणाचे वाईट विचार असतील ते पण नाहीसे होण्यासाठी हा 12वा अध्याय लाभदायक ठरतो. यानंतर येतो अध्याय 13वा. या अध्यायाच्या नित्यपठणाने आसुरी वृत्ती दूर होईल, शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल. म्हणजे तुम्ही ज्यावेळी 13वा अध्याय वाचाल त्यामुळे तुमच्या आतमधील जे काही अध्यात्म वृत्ती असेल तर त्याला चांगला वाव मिळेल आणि आसुरी वृत्ती नाहीशी होईल आणि शिव आणि विष्णू यांची तुम्हाला भक्तीची ओढ लागेल. त्यानंतर 14वा अध्याय. याच्या नित्यपठणाने पठणाने घरात शांती नांदेल, गृहस्थश्रम धर्माचे चांगले पालन होईल, अतिथी प्रसन्न होतील. म्हणजे हा अध्याय वाचल्यानंतर घरात चांगली शांतता लाभेल. तुमच्या घरात जर का वादविवाद नेहमी होत असतील, विनाकारण या वादविवादातून काही अडचणी येत असतील, रिलेशन तुमची डिस्टर्ब होत असतील तर तुम्ही हा अध्याय वाचावा. त्यामुळे घरात शांती नांदेल, गृहस्थाश्रम
म्हणजे धर्माचे चांगले पालन म्हणजे गृहस्थाश्रम असतो त्याचं तुम्ही उत्तम प्रकारे असे पालन कराल आणि अतिथी तुमच्यात चांगले प्रसन्न होऊन जातील. त्यानंतर 15वा अध्याय याच्या पारायणाने धर्म श्रद्धा वाढेल, वेदांत ज्ञान सुलभ होईल, गुरुकृपा होईल. म्हणजे तुम्ही जर का 15 अध्याय वाचला तर तुमची धर्माबद्दल चांगली श्रद्धा वाढेल आणि तुम्हाला वेदांताचे ज्ञान अतिशय सुलभ होईल आणि तुम्हाला गुरुकृपा होईल. आता संपूर्ण पोथी सर्व ऐहिक व परलौकिक कल्याण ग्रंथाच्या नित्य एक एक अध्याय पठणानं होईल. म्हणजे तुम्हाला ऐहिक म्हणजे सांसारिक याचबरोबर तुम्हाला परलौकिक जर हा गती हवी असेल तर तुम्ही रोज या ग्रंथातील एक एक अध्याय वाचावा. यामुळे या शिवलीलामृत या ग्रंथाचे तुम्ही आता पण बघितलं वेगवेगळे अध्याय वाचल्यानंतर त्याची फलश्रुती काय आहे आणि नक्कीच आपणास या संसारात जगताना अशा काही प्रॉब्लेम्स अडचणी येतच असतात. त्यामुळे या जर का तुम्हाला नाहीशा करायच्या असतील तर तुम्ही या शिवलीलामृत ग्रंथाचं पठण लवकरात लवकर चालू करावं. महादेवावर श्रद्धा ठेवावी व महादेवांच्या श्रद्धेने तुमच्या आयुष्यात नक्कीच असा चांगला बदल घडताना तुम्हाला दिसेल. अशाच प्रकारचे व्हिडिओज माहिती नित्य मिळण्यासाठी आमच्या चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा. तुम्हाला जर का आमची वास्तू विजिट हवी असेल, तुम्हाला वास्तूमधील तुमचे वास्तुदोष निराकरण करायचं असेल व त्याच्या माध्यमातून तुम्हाला समृद्ध असं जीवन जगायचं असेल, तुम्हाला ज्योतिष त्याबद्दल काही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, तुम्हाला अंकशास्त्राबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आमचा नंबर आहे 9763975269.